नमस्कार, मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिना आणि दर सोमवारी श्रावण महिन्यातल्या आपण एक मालिका सुरू केलेली आहे की शिवपिंडीवर काय व्हावे. आपण या 3 व्हिडिओ तयार केले, हा 4था व्हिडिओ आहे आणि त्याच्याबद्दल आपण हाच विचार करतो आहे की शिवपिंडीवर काय व्हावे. जल अर्पण करावे, दूध दही तूप, त्याच्यानंतर लोणी असेल, मध असेल, हे अर्पण करावे. शिवामूठ जी सांगितलेली आहे ती अर्पण करावं, बेलपत्र अर्पण करावं, धोत्र्याचं पुष्प अर्पण करावं, धोत्र्याचं जे काटेरी फळ आहे ते अर्पण करावं, बेलपत्र अर्पण करावं, चंदनाचा टिळा असेल, भस्म असेल ते अर्पण करावं किंवा आणखी काय अर्पण करावं याबद्दल आपण विचार करत आहोत. त्या मालेतील हा आपला आजचा 4था भाग आहे आणि त्याच्यामध्ये आपण अनेक गोष्टी पाहत इथपर्यंत आज आलेलो आहोत आणि आज आपण एका नव्या गोष्टीवर विचार करणार आहोत. आपण सुरुवातीला कर्म व्हायचं हे पाहिलं, त्याच्यानंतर बेलपत्रामध्ये आपण त्याचे 3 भाग जे आहेत, पाप, पुण्य आणि तटस्थता, ते व्हायचं पाहिलं. त्याच्यानंतर मागच्या भागात आपण पंचमहाभूतांचा अर्थ समजून घेऊ, ते कसे व्हायचे, सेवाच्या संपूर्ण रूपाचा अर्थ पंचमहाभूतांमध्ये कसा दडलेला आहे आणि तो आपल्याला कसा समजून घ्यायचा हे पाहिलं. आज आपण 4थ्या भागात काय पाहणार आहोत. काय वाटतं तुम्हाला शिवाच्या भाविकांना, शिवाच्या भक्तांना, की काय असावा आजचा हा भाग, आपण काय समजून घेणार आहोत आजच्या भागात. आपण वारंवार एक गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की सत्यम शिवम सुंदरम, जे सत्य आहे तेच शिव आहे, सत्य आहे तेच सुंदर आहे, तेच शिव आहे आणि सुंदर आहे तेच सत्य आहे आणि तेच शिव आहे. त्यामुळे हे 3 शब्द दिसायला, वाचायला अत्यंत साधे, सोपे, सरळ असले तरी त्याच्यामध्ये अत्यंत गहन अर्थ दडलेला आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. आता शिवाचे जे रूप आहे, स्वरूप आहे, त्याच्यामध्ये पंचमहाभूतं कशी दडलेली आहेत, त्याचं साकार रूप शिव कसं आहे, आपण हे 3ऱ्या भागात पाहिलं. आज आपल्याला त्याच्यातून काही बोध घ्यायचे आणि ते बोध हे सत्य ह्या स्वरूपातलेच आहेत. कारण शिवाचं संपूर्ण रूप आपण पाहिलं तर शिव हे वैराग्याचं प्रतीक आहेत, ते संसाराचं प्रतीक नाही आहेत. त्यामुळे वैराग्याच्या दिशेने जाताना किंवा संसारात राहून वैराग्य कसं अर्पण करायचं किंवा वैराग्याचं पालन कसं करायचं हे शिव आपल्याला सांगतायत. शिवांचं साकार रूप तुम्ही पहा. शिवांच्या साकार रूपमध्ये वैराग्याच्या अनेक खुणा आहेत आणि आपण शिवांचं ते वैराग्याचं रूप संसारी जीवनात त्याचा अवलंब करू शकत नाही. मग शिवाने आपल्याला वैराग्याच्या किंवा पुण्य संचय कशा करायच्या अप्रत्यक्षपणे हे दाखवून दिलेलं आहे आणि त्याच्यामधल्या अनेक गोष्टी आपण जर करायला घेतल्या तर त्या साकार होऊ शकतील. आता शिव स्वतः चिताभस्म धारण करतात. त्याच्यातून ते आपल्याला काय सांगतायत त्याचा अर्थ लक्षात घ्या की तुमचा शेवटचा प्रवास तिथंच होणार आहे, तुमच्या देहाची राख तिथंच होणार आहे आणि तुम्ही स्वतःचं म्हणून, माझं म्हणून जे काही साठवलंय, जमा केलंय ते इथेच राहणार आहे. तुमच्यासोबत काय जाणार आहे त्या राखेच्या पुढे, तर तुमची कर्म जाणार आहे. कर्माचा हिशोब आपण मागच्या भागांमध्ये पाहिलेला आहे. तेव्हा तुमची राख, आपली राख शिव स्वतःच्या शरीरावर धारण करून आहे, तेव्हा ती राख होण्याआधी आपण जागं झालेलं बरं. आणि जागं व्हायचंय म्हणजे काय, तर सत्याचा अंगीकार करायचा आहे. जागं व्हायचंय म्हणजे काय, तर परोपकार करायचा आहे आणि परोपकारही कसा, तर कोणालाही कळणार नाही असा. उजव्या हाताने केलेल्या कामाचं डाव्या हाताला कळता कामा नये असं काम करत राहिलं, असं सतत समाजाला देत राहिलं, असं सतत समाजाच्या कामी येत राहिलं, असं सतत गरजवंताला, भुकेलेल्याला, तहानलेल्या माणसाला, ज्याला मदतीची गरज आहे अशा प्रत्येक माणसाला देत राहिलं तर ते शिवाचंच काम आहे, तर ते शिवाला अपेक्षित असलेलंच काम आहे. कारण शिव आपल्याला सांगतायत मी शिव आहे, तू जीव आहे, तुला माझ्यापर्यंत यायचं आहे. आणि ते यायचा मार्ग सुरू होतो चिताभस्मापासून सुरू होतो. चिताभस्म सर्वांगास लेपुनी राहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. आपला मंगेश
आपला शिव आपल्याला पाहतोय, त्याचे नेत्र आपल्याकडे आहेत. तो सांगतोय की मी चिताभस्म लिहून आहे, मी रुद्राक्षाच्या माळा लिहून आहे, मी माझंच शिवत्व हे वैराग्याला अर्पण केलेलं आहे. तुम्ही तर जीव आहात, तुमचं वैराग्य तुम्ही सांभाळा, संसारात राहून सांभाळा. मी एक सांगितलं की सतत देत राहा. शिव सतत देत आहेत, शिव जल देत आहेत, शिव आपल्याला वैराग्य देत आहेत, शिव सृष्टी देत आहेत, शिव पंचमहाभूत देत आहेत, शिव नवग्रह देत आहेत. सगळ्यांचा आदी आणि अनंताचा अवतार शिवामध्ये समाविष्ट आहे. तेव्हा या सगळ्या नवग्रहांचं जर तुम्हाला कृपादृष्टी व्हायची असेल तर नवग्रहांना अपेक्षित असं काम करत राहा. ते काम करणं म्हणजे काय, तर सतत दुसऱ्याला काही देत राहणं. मग ते अन्न असेल, जल असेल, काही अल्प स्वल्प मदत असेल, काही आर्थिक निधी असेल, काही कुणाला फळं देणं असेल, जनावरांना काही खाऊ घालणं असेल, दुखली खुपलेली जनावरं असेल त्यांना मदत करणं असेल, किंवा अशा जनावरांसाठी काम करणाऱ्या संस्थांना कल्पना देऊन त्यांची अडीअडचणीतून सुटका करणं असेल. आपण बघतो की कुठं मांजामध्ये घार अडकते, कबुतरं अडकतात, कुठे विद्युत वायरांना स्पर्श होऊन प्राण्यांना इजा होते, माकडांना इजा होते, पक्ष्यांना इजा होते. तर पक्षीप्रेमी लोकांना लोक फोन कॉल करतात, त्यांची सुटका करतात. त्यांचं जे पशूंचं पक्ष्यांचं जे रुग्णालय आहे तिथं त्यांना दाखल करून त्यांच्यावर उपचार केले जातात. त्यांचं ते बरे झाल्यानंतर त्यांना निसर्गात त्यांच्या आदिवासात सोडलं जातं. अशा प्रकारची सेवा म्हणजे शिवाला अपेक्षित असणारं काम आहे. बंधूंनो, भगिनींनो, शिव हे पशुपतीनाथ आहेत. नेपाळमध्ये जे शिवलिंग आहेत ते पशुपतीनाथ आहेत. पशूंचे पक्ष्यांचे नाथ म्हणजे पिता म्हणजे शंकर आहेत. त्यामुळे पशूंना पक्ष्यांना त्रास देऊ नका. त्यांना होता येईल तेवढी मदत करा. त्यांना अन्न पाणी चारा ह्याची सोय करा. शिव तुमच्याकडे पाहत आहे, नवग्रह आहेत ते तुमच्याकडे पाहत आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यांची सेवा, अडीअडचणीत आलेल्या माणसांची सेवा, बंधू भगिनींची सेवा, मातापित्यांची सेवा, वृद्धांची सेवा, अनाथांची सेवा, मूकबधीर ज्यांना बोलता येत नाही, जे दुसऱ्यांच्या मदतीवर अवलंबून आहेत त्यांची सेवा म्हणजेच शिवाची सेवा. शिव सांगतायत माझ्याकडे तुम्हाला यायचं आहे, तुम्हाला वैराग्याचं पालन करावं लागेल, तुम्हाला पंचमहाभूत समजून घ्यावे लागतील, तुम्हाला नवग्रह समजून घ्यावे लागतील. आणि त्यांचं जर पूजन करायचं असेल तर ते केवळ कर्मकांडात्मक न राहता ते सकारात्मक, ते मदतीच्या अनुषंगाने व्हायला हवं. आणि अशी मदत करण्यासाठी तुम्हाला डोळे उघडे ठेवावे लागतील. डोळे उघडे ठेवावे लागतील म्हणजे तुम्हाला सत्य पाहावं लागेल. आणि सत्याकडे जो पाठ फिरवतो, सत्यापासून जो विनमुख होतो, तो माणूस शिवाला आवडत नाही, तो माणूस नवग्रहांना आवडत नाही. तुम्हाला तिथं भगवंताने पाठवलंय याचा अर्थ देवाला तुमच्याकडून अपेक्षा आहे की हाच माणूस मदत करेल, हाच माणूस भुकेलेला खाऊ घालू शकेल, हाच माणूस अनाथ आश्रमाला मदत करू शकेल, हाच माणूस अन्नदानाला हातभार लावू शकेल. तेव्हा तुम्हाला तुमच्या वैराग्याच्या दिशेने जायचं आहे, तुम्हाला तुमचं पुण्यसंचन करायचं आहे, तर तुम्हाला हा मार्ग पत्करावा लागेल. त्यामुळे शिव वैराग्याचं साधन होताना तुम्हाला सत्याकडे घेऊन जात आहे, तुम्हाला सुंदर होण्याकडे घेऊन जात आहे. आणि जे सत्य आहे तेच सुंदर आहे, आणि जी तुमची मदत आहे तीच सत्य आहे, आणि तेच सुंदर आहे, आणि तेच शिवाला हवं आहे. तेव्हा श्रावणी सोमवार 4था याचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर शिवपिंडीवर तुम्हाला काय अर्पण करायचं आहे ते तुम्ही अर्पण करा. परंतु शिवाला जे अपेक्षित आहे, शिव जे वैराग्य धारण करून बसलेले आहेत, शिवाकडे कुठलंही अलंकार नाही. शिवानी व्याघ्र चर्म परिधान केलेलं आहे. शिवाकडे विविध योनीमधले भूत प्रेत पिशाच सगळे शिवाच्या यात्रेमध्ये आहेत. सगळे ऋषी, सगळे जे जटा धारण करून आहेत, रुद्राक्षाच्या माळा धारण करून आहेत, ते शिवाच्या सोबत आहेत. ते मग भूत प्रेत पिशाच विविध योनीमधले असतील. त्याच्यानंतर शिवाच्या रुद्राक्षाच्या माळा आहेत. शिवाने आपलं जी जटा आहे ती जटा बांधलेली आहे. शिवाच्या पायामध्ये किंवा शिवाच्या हातामध्ये, जे शिवाच्या गळ्यामध्ये सर्पराज आहेत. मागे पण सांगितलं, कंठात त्यांनी विष हलाहल धारण केलेलं आहे.
त्रिशूल आहे, डमरू आहे, पायामध्ये कडं आहे आणि व्याघ्रचर्म आहे आणि चिताभस्म धारण केलेलं आहे. ह्या वैराग्याला जर तुम्हाला ह्या वैराग्याचं साधक व्हायचं असेल, या वैराग्याच्या पायाखालच्या धुळीचा एक कण व्हायचा असेल, तर त्याचं वैराग्य समजून घ्यावं लागेल. त्याला जे अपेक्षित आहे, त्याला त्याची जी मागणी आहे, ज्याने तो संतुष्ट होईल असं काम करायला हवं. आणि असं काम म्हणजे सत्यकाम, असं काम म्हणजे सुंदर काम. सत्यम शिवम सुंदरम. शिवाला याच्यापेक्षा दुसरं काही नको असतं. तेव्हा आपल्या चितेचं भस्म शिवाने धारण करावं, एवढी पात्रता, एवढी नम्रता, एवढं प्रभूचं कार्य, एवढं पुण्य तुम्ही आम्ही आपल्या जीवित कार्यामध्ये, आपल्या जिवंत असण्यामध्ये करावं. मग ते मुके पशुपक्षी प्राणी असतील किंवा जिवंत असतील, ज्यांना बोलता येत असेल किंवा जे बोलू शकत नसतील, अशा सर्वांची सेवा म्हणजेच शिवाची सेवा आहे असं मला वाटतं, असं माझं म्हणणं आहे. कदाचित काही लोकांना ते पटणार नाही, काही लोकांना माझं म्हणणं अतिशयोक्ती वाटेल किंवा मी वडाची साल पिंपळाला लावतोय असं वाटेल. परंतु मला शिवाकडं पाहिल्यावर, मी माझं शिवाच्या अनुषंगाने अभ्यास केल्यावर हे मला समजलं की सत्य आराधना, सत्य म्हणजे जे समोर डोळ्याला दिसतंय, किंवा अडल्या नडल्या गोरगरिबांना मदतीची आराधना, पूजा म्हणजे सत्य. सोडून देणं, टाकून देणं किंवा लोभ, चिंता, व्यथा, विवंचना, द्वेष, ईर्षा या सगळ्यांपासून मुक्त होऊन सतत देत राहणं, संचय न करणं म्हणजेच सतत देत राहण्याने निर्माण होणारी एक प्रकारची नम्रता. आणि कुठलाही संग्रह न करणे म्हणजे आलेलं वैराग्य. कुठलाही संग्रह न करणे, कुठलंही साठवून न ठेवणे आणि माझं न करता सतत देत राहण्याची प्रवृत्ती बाळगणे आणि ह्याच्यातून सुखाच्या समाधीकडे जाणे. जशी शिवाने समाधी लावली तशी आपलीही समाधी लागो, आपल्यालाही शिव आराधनेचं ते सुख प्राप्त व्हावं, अशीच ही प्रार्थना आज ह्या 4थ्या श्रावणी सोमवार निमित्त शिवाच्या चरणी अर्पण करतो. आणि शिवाचं ध्यान आमच्या या आयुष्याला चांगलं वळण देवो, चांगला अभिषेक होवो अशी प्रार्थना करतो. आणि हे माझं शिवाच्या चरणी जे काही म्हणणं आहे ते अर्पण करतो. तुम्हालाही शिवभक्ती करायला प्रेरणा मिळो, प्रोत्साहन मिळो, एवढंच बोलून मी माझे हे 2 शब्द थांबवतो. आणि आपल्या या व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकरला रजा द्या. श्रावणी सोमवार निमित्त आपण ह्या भागांची मालिका सुरू ठेवलेली आहे. ती कुठपर्यंत जाते हे आपल्याला पुढच्या भागात कळेल, कारण तेव्हा श्रावण महिना संपत आलेला असेल. आणि श्रावणी सोमवारच्या निमित्त शिवपिंडीवर काय अर्पण करायचं याचा उहापोह त्यावेळेस संपेल. त्यावेळेस आपण काय अर्पण करायचं ह्याबद्दलही आपण बोलणार आहोत. तुर्तास आपल्या व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकरला रजा द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम.